नमस्कार मित्रांनो, अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी अपडेट आली आहे. 533 लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थी आहेत, पुढे काय करायचे आहे, आधार प्रमाणीकरण कसे करायचे आणि उर्वरित लाभार्थ्यांची यादी कधी येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता की लोकमत वर्तमानपत्राची 23 जुलैची ही जी आहे ती बातमी आहे. कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर, अवघ्या 533 शेतकऱ्यांचा समावेश. मुंबई ही जी आहे ती बातमी आहे. यामध्ये दिलेलं आहे की बुधवारी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मंत्रालयात जाहीर केली. पहिल्या यादीत केवळ 533 शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना करावे लागेल आधार प्रमाणीकरण. याचं जे आहे ते मी डिटेल तुम्हाला सांगणारच आहे. हे फक्त तुम्हाला ओरिजिनल आहे यासाठी सांगायचं आहे. हे ते पाहू शकता. दिनांक 23 जुलैची ही जी आहे ती बातमी अत्यंत योग्यप्रमाणे खरी आहे. तुम्ही अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नका. ही जी आहे ती खरी बातमी आहे, मी तुम्हाला दाखवत आहे. त्यानंतर येथे दिलेलं आहे की 2,99,37,540 रुपये कर्जमुक्तीचा लाभ मिळेल. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होतील. मी सर्व तुम्हाला सांगणार आहे. जिल्हानिहाय पहिली यादी, कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना मिळालेला आहे. 56 लाख शेतकऱ्यांना लाभ याबाबत मिळणार आहे. या बातमीनुसार अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत 533 लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ही सुरुवातीची यादी असून पुढील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मी जे आहे ते इथे तुम्हाला दाखवणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही लोकमत 23 जुलै 2026 ची बातमी आहे. कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर, अवघ्या 533 शेतकऱ्यांचा समावेश. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. तर महत्त्वाचे मुद्दे काय असणार आहेत यामध्ये ते जाणून घेऊया. पहिली यादी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी जाहीर केली. अवघ्या 533 शेतकऱ्यांचा या यादीमध्ये पहिल्या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांची नावे जी आहेत ते आलेली आहेत. एकूण लाभाची रक्कम 2,99,37,540 रुपये. उर्वरित याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर होणार आहेत. त्यानंतर जिल्हानिहाय पहिली यादी, कोणत्या जिल्ह्याचे किती उमेदवार लाभार्थी यामध्ये आलेले आहेत. तर ठाणे जिल्ह्याचे पाहू शकता 182, लातूर 133, पुणे 85, अमरावती 58, सातारा 38, सोलापूर 21 आणि नागपूर 16 असे मिळून 553 लाभार्थ्यांची जी आहे ती यामध्ये नावे आलेली आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांना करावे लागेल आधार प्रमाणीकरण. कशा प्रकारे करायचं आहे ते पाहू शकता. सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण अनिवार्य. तुम्ही जे आहे ते आपले सरकार सेवा केंद्रावरती जाऊ शकता आणि आधार प्रमाणीकरण म्हणजेच बायोमेट्रिक करून घेऊ शकता. त्यानंतर ॲग्रिस्टॅक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक. पाठीमागे जे आहे ते ॲग्रिस्टॅक नोंदणी करणे चालू होतं, ते जे आहे ते तुम्ही जर केलं असेल किंवा केलं नसेल तर ते करून घेणं अत्यंत आवश्यक असणार आहे. प्रमाणीकरणानंतर रक्कम जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये. त्यानंतर इथे दिलेलं आहे की 56 लाख शेतकऱ्यांना लाभ. एकूण 56 लाख लाभार्थी आहेत. 32 लाख थकबाकीदार, 4 लाख नियमित कर्ज परतफेड करणारे आहेत. त्यानंतर 2 लाखपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत मुदत जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पाहू ही जी आहे ती एकमत या वर्तमानपत्राची बातमी 24 जुलै 2026 ची आहे. शेतकऱ्यांनी कर्ज तपशील तपासून आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन. ही जी आहे ते बातमी आहे, पाहू शकता. महाराष्ट्र शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने या पात्र लाभार्थ्यांच्या याद्या कुठे पाहू शकता. गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँकांच्या शाखा, आपले सरकार सेवा केंद्र. ह्याचे जे आहे ते मी तुम्हाला शॉर्ट फॉर्म एका ठिकाणी दाखवणार आहे, तिथे तुम्ही पाहू. हे जे आहे ते ही एकमत वर्तमानपत्राचीच बातमी आहे, पण मी ह्याला जे आहे ते दुसऱ्या पेजवर घेतलेलं आहे. शेतकऱ्यांनी कर्ज तपशील आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन. आधार प्रमाणीकरण म्हणजेच बायोमॅट्रिक. तर या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026. त्यानंतर योजना, पात्रता व याद्या. हे जे आहे ते नांदेड जिल्ह्यासाठी बातमी होती, पण सर्व ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारे बातमी आहे. सर्व ठिकाणी याद्या लागलेल्या आहेत. सर्व जिल्ह्यांच्या तुम्हाला मी पाठीमागली सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ. लाभार्थ्याच्या याद्या लवकरच प्रसिद्ध. पहिली यादी प्रसिद्ध झालेली आहे. याद्या येथे उपलब्ध असतील. गाव, चावडी, ग्रामपंचायत, बँकांच्या शाखा, आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्यकारी सहकारी संस्था. या ठिकाणी जे आहे ते तुम्ही जाऊन आपली यादी पाहू शकता. मी पाठीमागे तुम्हाला जे जिल्ह्यांचे नावं सांगितलेली आहेत त्या ठिकाणच्या जिल्ह्यातली लाभार्थ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या हे नंतर येणार आहेत. त्यानंतर पडताळणी आणि नोंदणी.
तर पडताळणी आणि नोंदणी व्हेरिफिकेशन करण्यासाठी यादी प्रसिद्ध झाल्यावर पात्र शेतकऱ्यांनी आपले नाव तपासायचं आहे. तुमचे नाव यादीत असेल तर कर्ज खाते क्रमांक तपासा, कर्जांची रक्कम तपासा. कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, तपशील अचूक असल्याची खात्री करावी. ज्या शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅक नोंदणी नाही त्यांनी तातडीने ते पूर्ण करावी आहे. त्यांच्यासाठी त्यांनी तातडीने ॲग्रिस्टॅक पूर्ण करायचं आहे. आधार प्रमाणीकरण आणि लाभ यादीतील विशिष्ट क्रमांक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जायचं आहे. जवळचं आपले सरकार किंवा बँकेत जाऊन बायोमेट्रिक करणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया झाल्यावर रक्कम जमा होणार आहे. बायोमेट्रिक पद्धतीने आधार प्रमाणीकरण करावे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर लाभ बँकेत जमा आहे. जिल्हा प्रशासनाचे आवाहन, जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे जे आहेत आमच्या नांदेड जिल्ह्याचे कर्डिले साहेब कलेक्टर आहेत, त्यांची हे जे आहे ते जिल्हा प्रशासनाचं आवाहन आहे. इतर जिल्ह्यांना सुद्धा हे जे आहे ते ज्यांचं नाव आलेलं आहे त्यांनी सर्व प्रक्रिया योग्यप्रमाणे करायचं आवाहन आहे. ह्या जिल्ह्यातीलच उमेदवारांनी जे आहे ते हे पहिल्या यादीमध्ये ज्यांचं नाव आलेलं आहे ते तपासून घ्यावे आणि त्यानंतर सांगितलेली प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर ज्यांचं नाव यादीत नाही त्यांच्यासाठी काहीही नाही, अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. लवकरच दुसऱ्या याद्या जे आहेत ते डिक्लेअर होणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित सांगा आणि या योजनेची PDF, अधिकृत बातम्या, पुढील यादीचे तपशील, अपडेट्स मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो. त्यामुळे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट करून तुमचा जिल्हा सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद मित्रांनो.